रासेगावमध्ये चैतन्य कानिफनाथ महाराज मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा भक्तिमय वातावरणात पार। दिंडोरी तालुक्यातील श्री क्षेत्र रासेगाव येथे रोकडोबा महाराज मंदिरासमोर आयोजित ओम चैतन्य कानिफनाथ महाराज मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा अत्यंत उत्साहात आणि भक्तिभावाने संपन्न झाला। या भव्य धार्मिक सोहळ्यास परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून वातावरण भक्तिमय केले। सोमवार दिनांक 30 मार्च 2026 रोजी अनंत विभूषित श्री श्री 1008 महामंडलेश्वर स्वामी शिवगिरीजी महाराज यांच्या हस्ते मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण विधी पार पडले। पारंपरिक विधी, वेदघोष आणि मंत्रोच्चारांच्या वातावरणात हा मुख्य सोहळा विधिवत संपन्न झाला। या कार्यक्रमाची सुरुवात दिनांक 27 मार्च 2026 रोजी भव्य मूर्ती व काठी मिरवणुकीने झाली होती। गावातून काढण्यात आलेल्या मिरवणुकीत ग्रामस्थ व भाविकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला। त्यानंतर दिनांक 28 मार्च रोजी नवनाथ भक्तिसार पारायण, जप व विविध धार्मिक अनुष्ठानांचे आयोजन करण्यात आले। नाथभक्त गुरुवर्य मनोजबाबा मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली आचमन, प्राणायाम, पिंडिका स्थापन, प्रसाद दीक्षा, होम, देव प्रबोधन, प्रसाद प्रवेश, मंगलाष्टक, प्रतिष्ठा होम, हवन पूजन, पूर्णाहुती व आरती असे विविध धार्मिक विधी पार पडले। शेवटी कलशारोहणाने सोहळ्याची सांगता करण्यात आली। या कार्यक्रमासाठी जय जनार्दन भक्त परिवार, संत ज्ञानेश्वर भजनी मंडळ तसेच जय आदिवासी हर हर महादेव मित्र मंडळ रासेगाव यांच्या सहकार्य लाभले। या सोहळ्यामुळे रासेगाव परिसरात भक्ती, श्रद्धा आणि आध्यात्मिकतेचे वातावरण निर्माण झाले असून भाविकांनी मोठ्या श्रद्धेने दर्शन घेतले। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आयोजकांनी विशेष मेहनत घेतली। गेल्या 3 दिवसापासून भगवान चैतन्य कानिफनाथाची प्राणप्रतिष्ठा सोहळा मोठ्या उत्सवानं साजरा झाला। आज प्राणप्रतिष्ठा देवाची कलशरोहण आणि यज्ञाची पूर्णाहुती संपन्न झालेली आहे। आज वास्तविक आम्हाला थोडस महत्वाचा कार्यक्रम होता। आम्ही जर विचार केला तर आज दिल्लीला असतो थोडस महत्वाच्या कार्यक्रमात, पण मनोबाबांची एवढी सेवा होती, आम्ही तो कार्यक्रम कॅन्सल केला आणि प्रदोषच्या निमित्तानं या ठिकाणी प्राण प्रतिष्ठेला उपस्थित राहिलो। प्रथमतः आपण सर्व भाविक भक्तांचं टाळ्याच्या गजरात स्वागत करूया। चैतन्य कानिफनाथाचं मंदिर आपलं या पवित्र रासेगावमध्ये प्राण प्रतिष्ठित झाले। देव या ठिकाणी आले, देवाचं आसनावर विराजमान झाले। आमचे सूर्य हे प्रत्यक्ष देवता असतात, त्याला साक्षी ठेवून सूर्य अग्नी नारायण हे देवाचं मुख असतं। स्वहा केल्या त्या देवाचं पोट भरतं, बरोबर आहे की नाही? म्हणून स्वहा करावं लागतं। हे देवाचं नाव, ज्या ज्या देवाचं नाव घेतो आपण त्या देवाला आपण ह्या अग्नीच्या मुखातून देव घालतो। म्हणून अग्नी नारायण आहे, सूर्य नारायण आहे। देव अग्नी नारायण, सूर्य अग्नी ब्राह्मण हे देव आहे। या ठिकाणी यदु नारायण भूदेव म्हणतात, त्याला भूदेवाय नमः। म्हणून या पृथ्वी काळ भूदेव म्हणजे ब्राह्मण। ब्राह्मण मंत्र आधीन देवता, त्यांच्या मंत्रामध्ये एवढी शक्ती असते की देवाला यावं लागतं प्रतिष्ठित। सूर्य अग्नी ब्राह्मण, गाय पाहिजे, गायीचं पण आज पूजन केलं जातं। सूर्य अग्नी ब्राह्मण, गाव, वैष्णव आणि एक संत या ठिकाणी प्रतिष्ठेला पाहिजे। हे सर्व या ठिकाणी साक्ष ठेवून देवाची आपण प्राण प्रतिष्ठा केलेली आहे। मोठ्या उत्साहानं गुरुनी मंत्र घोषात देवाची या ठिकाणी त्यांच्या यदु नारायणाच्या आणि पुरोहितांच्या अगदी मोठ्या उत्साहानं आपण प्राण प्रतिष्ठित देवाला केलं आणि त्या निमित्तानं सर्व कार्यक्रम आपले गोड संपन्न झाला। त्यांच्या आशीर्वादाने आज या रासेगाव भूमीमध्ये ओम चैतन्य कानिफनाथ मंदिराची स्थापना आम्ही, आमचे काका, आमचे चुलते भाऊ, दाजी, जे असेल माझे सर्व ग्रामस्थ, सहकारी मित्र यांनी, त्यांच्या सगळ्या सहकार्यांनी स्थापना आम्ही आजपर्यंत केली। मंदिर उभारण्याची प्रेरणा तुम्हाला कशी मिळाली, काय सांगाल? प्रेरणा अशी मिळाली काय, या गावात ज्या कान्होबाचं एकच 350 वर्षापूर्वीपासून आमच्या घरात, पूर्वजांपासून या कानिफनाथांचं स्थान आमच्या घरात असल्यामुळं आम्ही दोघांनी हा विचार करून हे मंदिराची प्राणप्रतिष्ठा केली। आमच्या पूर्वजांपासून ही परंपरा चालत आलेली आहे, त्यानुसार आम्ही पण हे रूढ पुढं चालू ठेवलेली आहे। आमचे ग्रामस्थ, गावकरी आणि इतर नातेवाईक सर्वांचं सहकार्य लाभले। त्या संदर्भात आज महाराज पण आले होते, त्यांचे पण आम्ही सर्वांनी मिळून आभार व्यक्त करतोय आणि आज कार्यक्रम संपन्न होत आहे। रूपरेषा पहिल्या दिवशी आम्ही कार्यक्रम सुरुवात करताना भव्य मिरवणूक सोहळा पार पाडला, त्यानंतर दुसऱ्या दिवशी कीर्तन सोहळा पार पाडला, त्यानंतर रात्री गोंधळाचा कार्यक्रम झाला। आज जागर आहे
आणि सकाळी राहाडीचा कार्यक्रम होईल आणि त्यानंतर महाप्रसाद होईल. ओम नमो आदेश. प्रभू रामचंद्राच्या पावन स्पर्शाने पावन झालेल्या राशेगाव भूमीमध्ये ओम चैतन्य कानिपनाथ मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा, तसेच आमच्या गावामधील भूमिपुत्र मनोहर बाबा मोरे, आमचे नामदेव बाबा आणि दशरथ भाऊ कडाळे यांनी अतिशय परिश्रम घेऊन या मंदिराचं एक प्राणप्रतिष्ठा इथपर्यंत पार पाडली. आणि या कार्यक्रमाचं आयोजन असं केलं का पहिल्यांदा गावामध्ये असा विषय होता की राशेगावमध्ये 200 चुली आज पेटताय, याला सर्व अनुमोदन या मनोबाबाला द्यावा लागेल. कारण व्यसनाधीन झालेले मुलं आज 200 मुलं गावामध्ये नाथपंथीय झालेले आणि निर्व्यसनी आयुष्य जगताय. आणि गावातील विषय असा म्हणजे कुठंतरी सुरुवात होती, हळूहळू हे गाव व्यसनमुक्तीपासून दूर होत आहे. तसेच जनार्दन स्वामीचे पायी श्री महामंडलेश्वर शिवगिरीजी महाराज यांच्या पदस्पर्शाने इथे आपल्या कलशरोहण झालेलं आहे. आणि इथून पुढे रंगपंचमीच्या दिवशी इथे कार्यक्रम आयोजित केला जाईल. राशेगाव नगरीमध्ये ओम चैतन्य कानिपनाथ मंदिराची जी संकल्पना पहिले आली, तर पहिले नाथपंथाचे पहिले एक भव्य मिरवणूक झाली. त्यानंतर ही संकल्पना आमच्यात लक्षात आली. त्यानंतर आम्ही थोडं टप्प्याटप्प्याने हे काम पूर्णत्वास नेलं. त्यानंतर हे करताना आम्हाला खूप अनुभव आले. म्हणजे तसेच आज या राशेगाव नगरीमध्ये, या गावामध्ये जो आनंदाचा सोहळा आहे तो केवळ आपण केलेल्या विशेष परिश्रमामुळं आणि त्याचप्रमाणे आज राशेगाव नगरीमध्ये जे 100% लोक आहेत त्यापैकी 80% लोक आजही नाथपंथी आहे. प्रत्येक घरामध्ये आज नाथांची सेवा केली जाते. तसेच जे तरुण वर्ग हा पूर्ण नाथपंथात विलीन झालेला आहे. तरी मला एवढा विशेष आनंद होतो का हे धर्माचं कार्य असंच पुढे चालत राहावं. जय जनार्दन, जय नवनाथ, जय कानिपनाथ. गावामध्ये कानिपनाथांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा असा कार्यक्रम होता. गेले 3 दिवस सर्व काही वास्तुपूजनापासून मंत्र होम, योग होम अशा प्रकारे 8 प्रकारचे हवन वगैरे करून या ठिकाणी कलश स्थापना, कानिपनाथ महाराजांची प्राणप्रतिष्ठा, शिवगिरीजी महाराज यांच्या हस्ते आत्ता प्राणप्रतिष्ठा झालेली आहे. सर्व ग्रामस्थ लोक अतिशय प्रेमाळू वाटले. मी 3 दिवस इथे राहतोय, पण या गावामध्ये मला फरक असं काहीच वाटलं नाही. ही अत्यंत चांगली गोष्ट आहे. हे सगळे लोक खेळीमेळीनं काम करतात, एकमेकाला धरून जातात आणि त्यामुळे या गावचं भूषण तेच कानिपनाथांचं भूषण आहे. तेव्हा या सर्व लोकांनी कानिपनाथांची अशीच पुढे सेवा करावी हे सर्वांना विनंती.